काय म्हणाल? मला अतिशय आनंद आहे की गडचिरोलीमध्ये जो महोत्सव चाललेला आहे त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतोय। गडचिरोलीतल्या जनतेने देखील मोठा प्रतिसाद दिला आहे। या महोत्सवाच्या माध्यमातून एकीकडे दुर्गम भागामध्ये देखील विविध क्रीडा प्रकारांमध्ये कॉम्पिटिशन्स घेण्यात आल्या आणि आता आपण बघितलं आहे की अगदी गडचिरोलीच्या टोकातल्या देखील टीम्स त्यात पार्टिसिपेट झाल्या, त्या जिंकू शकलेल्या आहेत। विशेषतः गडचिरोलीचं जे अतिशय प्रसिद्ध रेला नृत्य आमच्या आदिवासींचं त्याची जी काही स्पर्धा झाली त्याच्यामध्ये देखील अतिशय मोठ्या प्रमाणात पार्टिसिपेशन झालेलं आपण बघितलेलं आहे। आणि त्यासोबत गडचिरोलीकरांना महाराष्ट्रातले इतर कलावंत देखील या ठिकाणी बघायला मिळावेत अशा प्रकारचा महोत्सव आहे। यासोबत इथे काष्टकला जी होते, वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आर्टिझन्स काम करतात त्यांना देखील स्टॉल्स देण्यात आलेले आहेत। त्यांना त्यांच्या वस्तू विक्रीला या ठिकाणी वाव मिळालेला आहे आणि लोकांना देखील त्या वस्तू खूप मोठ्या प्रमाणात आवडत आहेत। उद्या मॅरेथॉन देखील होणार आहे। शेवटी पोलीस जे आहेत हे जनतेचे मित्र आहेत आणि गडचिरोली पोलीस दलाने ते मित्रत्वाचं नातं निर्माण केल्यामुळे आज आपल्याला खऱ्या अर्थानं एक पोलिसांमध्ये आणि जनतेमध्ये एक संवाद दिसतो आहे, एक विश्वास दिसतो आहे आणि त्यातनंच विकास जो आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे। बाबू एक विषय होता 16 नोव्हेंबर रोजी मंत्रिमंडळाचा राजीनामा देऊन 17 तारखेला पहिली ओबीसी सभा घेतली असं भुजबळ म्हटलं। असं आहे की या संदर्भात मुख्यमंत्री सांगू शकतील, पण आज तरी मी एवढं सांगू शकतो की भुजबळ साहेबांचा कुठलाही राजीनामा आम्ही स्वीकारलेला नाही किंवा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलेला नाही। उल्हासनगर घटनेबद्दल काय प्रतिक्रिया? मी त्याच्यावर दुपारी बोललोच आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।